मेथी आणि पालकपासून ही बनलेली भजी आतून एकदम सॉफ्ट आणि बाहेरून एकदम क्रिस्पी आणि खूप छान अशी लागते। तर याच्यासाठी मी पालक आणि मेथीला बारीक कापून घेतले, एकदम स्वच्छ धुवून। एक कांदा चिरून घेतला आहे बारीक आणि याच्यासाठी मी एक मसाला रेडी केला आहे। त्याच्यामध्ये मी थोडासा अद्रक घातला आहे, 7 ते 8 लसूणची कळी घातले, हिरवी मिरची घातले 7 ते 8। त्याच्यामध्ये मी 1 चमचा इतके धणे घातलेत, पाव चमचा अजवाईन घातला आणि पाव चमचा सौंफ घातले आणि यांना ह्या चॉपरच्या ह्याच्यामध्ये टाकून व्यवस्थित अशी क्रश करून घेतले आणि क्रश केलेला हा जो मसाला आहे तो मी एका वाटीमध्ये काढून घेतला आहे। त्यानंतर एका मोठ्या बाउलमध्ये 1 वाटी इतकी मेथी, 1 वाटी पालक आणि याच्यामध्ये ही क्रश केली जी लसूण आणि मिरचीची जी आहे मिश्रण ते घालायचं आहे 1.5 चमचा इतका। त्यानंतर याच्यामध्ये मी चिरलेला कांदा घातला आहे 1 आणि याच्यामध्ये 1 वाटी इतका बेसन घातला आहे आणि चवीपुरता मीठ आणि हळद घातली। याच्यामध्ये तांदळाचं पीठही थोडंसं घालू शकता, पण मी इथे नाही घातलं आहे आणि या मिश्रणाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। पालकला थोडासा पाणी सुटतो म्हणून थोडं पाणी टाकून एक घट्टसर असा हा मिश्रण रेडी करायचं आहे। त्यानंतर कडकडीत तेलामध्ये ही भजी छान अशी गोल्डन ब्राऊनवर तळून घ्यायची आणि स्लो आणि मीडियम गॅसवरच तळायची आणि खूप छान अशी क्रिस्पी बनते, बाहेरून एकदम क्रिस्पी आणि आतून एकदम सॉफ्ट। करून पहा आणि मला कमेंट करा। माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या आयडीला फॉलो करा। भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। बाय।